खंडोबाच्या मंदिराकडून जेव्हा आपण त्याच्या मागच्या बाजूला येतो तेव्हा हे गडावरचे राजवाड्याचे अवशेष आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात आता. सकाळचे 9 वाजले होते. कालच्या प्रवासाचा आणि दिवसभराच्या शूटिंगचा आलेला थकवा यामुळे सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. सकाळचे थंड हवामान आणि हळूहळू डोके वर काढणारा सूर्यनारायण अशा मिश्र वातावरणात आम्ही आमचा प्रवास सुरू केला. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे सह्याद्रीच्या मूळ रांगेत 2 फाटे फुटले आहेत. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा, तर दुसरीकडे पूर्व पश्चिम पसरलेली बुलेश्वर डोंगर रांग. याच डोंगर रांगेमध्ये पुरंदर, वज्रगड, मल्हारगड व सिंहगड हे किल्ले वसले आहेत. याच किल्ल्यांपैकी एक मल्हारगड या किल्ल्याला आज आपण भेट द्यायला निघालो आहोत. पुणे पंढरपूर रस्त्यावर असलेल्या दिवेघाट आणि सासवड यांच्यामध्ये झेंडेवाडी येथून एक रस्ता आपल्याला मल्हारगडाकडे घेऊन जातो. प्रत्येक रस्त्याच्या वळणावर मल्हारगडाकडे जाण्याकरता ठिकठिकाणी साईनबोर्ड लावलेले आहेत. ठिकठिकाणी असलेल्या मल्हारगडाच्या साईनबोर्डमुळे आपण अगदी अचूक मल्हारगडपर्यंत पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. आज आपण आलो आहोत मल्हारगडला भेट देण्यासाठी. माझ्या मागे पाहताय तुम्ही संपूर्ण मल्हारगडाची तटबंदी. त्याच बाजूला फडकणारा भगवा आपल्याला दिसतोय. याची अशी सुद्धा ओळख आहे की शिवकाळामध्ये सगळ्यात शेवटी बांधलेला हा किल्ला आहे. साधारण 1757 ते 1760 मध्ये या किल्ल्याची बांधणी झालेली आहे. तर आता आपण जाणार आहोत मल्हारगडला भेट देण्यासाठी. सोनोरी गावातील किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या टोलजवळ पोहोचतो. येथून एका वाहनाचे आपल्याकडून 20 रुपये शुल्क आकारले जाते. तर मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आता आपण आलेलो आहोत. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर सासवडवरून तुम्ही येत असाल तर साधारण 17 किलोमीटरवरती झेंडेवाडीपासून एक राईट येतो. तो रस्ता आपल्याला साधारण 3 ते 4 किलोमीटरवरती इथपर्यंत घेऊन येतो. आणि दुसरा रस्ता जर पुण्यावरून येत आहे तुम्ही तर दिवेघाट मार्गे 6 किलोमीटरवरती आपल्याला डाव्या बाजूला हा किल्ला आहे. तर आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आल्यामुळे ही जी पायवाट आहे ही गडापर्यंत आपल्याला घेऊन जाते. साधारण अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो आपल्याला जर पायवाट्याने जायचं असेल. जर ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या वाटेने या. नाहीतर एक दुसरा रस्ता आता केलेला आहे जिथून आपण 4 व्हीलर किंवा बाईक वरती गडावरती घेऊन जाऊ शकतो. आणि ते जे तिथे लांबवर स्टॉल्स दिसत आहेत त्या स्टॉलपर्यंत आपल्याला गाडी नेऊन तिथे पार्क करता येते. आणि तिथून 5 मिनिटाचा फक्त ट्रेक आहे. तर आता जाऊया आणि आपला प्रवास सुरू करूया. ह्या स्टॉलपाशी गाड्या पार्क करून आपण इथून चढायला चालू करू शकतो. आणि हा रस्ता या डोंगराला वळसा घालून आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातोय. चढण फार कठीण नाही आहे, इझी आहे. फक्त डोक्यावरती सूर्य आल्यामुळे वरती चढताना थोडी हालत खराब होणार आहे. ट्रेकिंगसाठी आपण तिथून खालून चालू केलं होतं आणि तिथून हे इथे वरती आता आपण पोहोचलेलो आहे. फक्त 15 मिनटं लागली एवढं ट्रेक करण्यासाठी. आणि दुसरा जो खालून दाखवला तो रस्ता तो आहे जो फिरून येतो आहे हा इथपर्यंत. आणि लांबवर तिथे आपल्याला ह्या 2 खिंडींच्या मधून सासवड दिसते. आणि त्याच्याच मागे आता गोप्रोमध्ये एवढं क्लिअर दिसणार नाही पण त्याच्याच बॅक साईडला आपल्याला पुरंदर किल्लासुद्धा दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपण मल्हारगडाच्या पाठीशी आलो आहे. आणि मल्हारगडाला सोनोरीगड असंही म्हटलं जातं
कारण गडाच्या पायथ्याशीच सोनोरी नावाचं गाव आहे, त्यामुळेच याला हे नाव पडलेलं आहे. आणि आमच्या मागे ॲक्च्युली पाहताय तुम्ही मल्हारगड आहे आणि इथून फक्त आता 5 मिनिटाचं, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 5 मिनिटाचाच ट्रेक राहिलेला आहे आणि चोर दरवाज्यातून आपण एंटर करणार. प्रवेश. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण नवीन हॅट घेतली आहे दोघांनी. खालून वर येईपर्यंत लक्षात नव्हतं की हॅट घेतलेली आहे. आता वरती आल्यानंतर या साहेबांची हॅट बघून आम्हाला लक्षात आलं की अरे हो हॅट आहे. तर आता कसं दिसतोय आम्ही सांगा आम्हाला कमेंट करून. पार्किंगपासून जेव्हा आपण चढायला चालू करतो वरती, तेव्हा एक रस्ता आहे जो चोर दरवाजाकडे घेऊन जातो आपल्याला, आणि दुसरा हा एक रस्ता जातो आहे जो तिथे दूरवरती आपल्याला भगवा दिसतो आहे माचीवरती फडकलेला, तिकडे घेऊन जातो. आणि ती घराची उत्तरेकडील बाजू आहे. आपण चोर दरवाजाकडून ह्या बाजूला किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. मित्रांनो, असे प्रॉपर स्टेप्स नाही कोरले त्या लोकांनी, असं फक्त मातीचं हे करून ठेवलंय. तर चढताना जरा सावकाश चढा, स्लिप होण्याचे चान्सेस. मित्रांनो, गडाच्या चोर दरवाजापाशी पोचलेलो आहोत आपण. जेव्हा ट्रेक करत येतो आपण वरती, तेव्हा चोर दरवाजापर्यंतच येतो आपण आणि इथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तिथे दूरवर आपल्याला किल्ल्याची तुटलेली तटबंदी दिसते. त्याची जाडी पाहून आपण अंदाज लावू शकतो की किती भक्कम बांधणीचा हा किल्ला होता आणि पडझड झालेली आहे बऱ्यापैकी. आता आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत आपल्याला काय वास्तू पाहायला मिळते. फायनली गडावरती आलेलो आहोत आणि इथेच आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो आहे. या बुरुजाखालूनच ॲक्च्युली चोर दरवाजा येतो जो आपल्याला गडावर घेऊन येतो. चोर दरवाजाने वर आल्यानंतर जेव्हा हा वरच्या साईडला आपण बुरुजावर येतो, तेव्हा इथे टेहळणीसाठी केलेले खिडक्या दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथूनच दूरवर आपल्याला सोनोरी गावसुद्धा पाहायला मिळतं आहे. ते समोर लांबवर जे आहे ते सोनोरी गाव आहे. आणि गडाची रचना इथे आल्यानंतर हे लक्षात येतं आपल्याला की इथे तटबंदीला हे जे केलेले छोटे छोटे छिद्र आहेत, खरं तर इथं खालून बघितलं आपण, इथून खालून बघितलं आपण तर चढाई फार इझी आहे वरती येण्यासाठी. त्यामुळे गडाच्या रक्षणाकरता, तटबंदीच्या रक्षणाकरताच इथे ही छिद्र आहेत, जेथून आपल्याला बाणांचे किंवा गरम तेल येणाऱ्या शत्रूवरती ओतता येईल, यासाठी ज्या छिद्रांची केलेली ही निर्मिती होती. चोर दरवाजावरून वर आल्यानंतर आपण तो पहिला बुरुज पाहिला आणि तिथून इथे ही कोरडी विहीर आहे. जवळजवळ 30 फूट खोली आहे या विहिरीची. दादा, गडावर आल्यावर आपल्याला एक ठिकठिकाणी हे चांगल्या गोष्टी बघायला भेटते की ठिकठिकाणी गडावर कचरा फेकण्यासाठी कुंडी ठेवलेली आहे. पण नेहमीप्रमाणे आपल्याला हे पण बघायला भेटते लोकांची वृत्ती कळते यामध्ये की कचऱ्याची कुंडी असून सुद्धा इथे खाली कचरा टाकलेला आहे. तर विनंती करतो आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून की कचरा कुंडीतच टाकत जावा आणि गडाला स्वच्छ ठेवा.
समुद्रसपाटीपासून साधारणतः हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. इतर गडांच्या तुलनेने मल्हारगड आकाराने लहान असून 4.5 ते 5 एकरमध्ये याचा विस्तार पसरला आहे. पेशव्यांचे सरदार पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केली आहे. तसेच पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख सुद्धा होते. इसवी सन 1971-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे गडावर येऊन गेल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो. मल्हारगडाचा आकार त्रिकोणी असून बालेकिल्ला चौकोनी आकाराचा आहे. बुरुज आणि विहीर पाहून आम्ही गडाच्या पूर्वेकडे जायला निघालो. दोन रस्ते आहेत. एक म्हणजे बालेकिल्ल्यात जाण्यासाठी इथे एक छोटंसं प्रवेशद्वार आहे आणि दुसरं एक छोटीशी इथे पायवाट जाते. ही या बांधीव तलावाकडे जाते आहे आणि बऱ्यापैकी गडावरचा मोठा तलाव आहे हा. पाणी पिण्यासाठी आत्ता सध्या परिस्थितीमध्ये योग्य नाही आहे. गढूळ आहे भरपूर पाणी आणि कचरासुद्धा टाकलेला आहे. मित्रांनो, प्लीज एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जर तुम्ही अशा ऐतिहासिक वास्तूंवर येत आहे तर जिथे ठिकठिकाणी तुम्हाला कचराकुंड्या दिलेल्या असताना या अशा ठिकाणी हे सगळे हे असं आपल्या नजरेला दिसणं म्हणजे ही खरोखर योग्य गोष्ट नाही आहे. गडावर फिरताना ठिकठिकाणी उगवलेली ही पिवळी फुले गडाच्या सुंदरतेत अजूनच भर टाकतात. तटबंदीमध्ये टेहळणी करता अशा छोट्या छोट्या जंग्यांची बांधणी केली आहे. येथून गडाखालील संपूर्ण परिसरावर अगदी सहजपणे लक्ष ठेवता येत असे. सुंदर दृश्य दिसते वारा सुटला इकडे आणि शेती पण बघ, म्हणजे जिकडे नजर जाईल तिकडे आपल्याला इथे अंजीर, पेरू आणि बोरं यांची शेती आहे. जे आपण खाली स्टॉल बघितले, खरोखर म्हणजे 50 रुपये किलो किंवा 40 रुपये किलो अशा रेटने इथे पेरू, अंजीर आपल्याला मिळतात. आणि हे रेट ना मुंबई ना पुण्याला अशा मोठ्या मोठ्या ज्या सिटीज आहेत तिथे आपल्याला हे असे रेट कधी मिळणारच नाहीत. एवढं इथे हे आहे आणि हे असं शेतामध्ये तोडूनसुद्धा आपल्याला इथे खायला मिळतं. म्हणजे इथे शेतकरी आहेत खाली उभे, त्यांना जर विचारलं तर ते सुद्धा आपल्याला एक आनंद घेता येतं. शेतामध्ये जाऊन अंजीर झाडावर लागलेले तोडून खाणं हा सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे. ही जी तटबंदी आहे ही किल्ल्याची बालेकिल्ल्याची तटबंदी आहे. इथे सुद्धा जाणार आहोत आपण, कारण इथे 2 मंदिरांचे कळस आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर ते सुद्धा जाऊन पाहणार आहोत. इथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला तटबंदी तुटलेली पाहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या तटबंदी बाजूने आपल्याला गडाच्या पूर्वेला जाता येते. इथे आतमध्ये गडावरती एक स्टॉल सुद्धा पाहायला मिळते. आणि हा आपला भगवा फडकतोय. गडावरची दुसरी विहीर, याची सुद्धा खोली साधारण 30 फुटाचीच आहे आणि थोडंसं पाणी सुद्धा आहे इकडे. काका, दिवसभर असता का तुम्ही इथे? आणि जेवण वगैरे सगळं बनवून देतो ऑर्डरवर? हो, हे जेवण. अच्छा, कसं आहे प्लेट? भाकरी. पिठलं भाकरी. हा. बरं. आता चहा वडापाव आहे इथं काय? आता रेडी काय आहे मग तुमच्याकडे? आता वडापाव, चहा वडापाव वडापाव. हा. गडावर फिरत असताना आपली खाण्याची सोय अगदी व्यवस्थित होऊ शकते. त्यामुळे येथे पिठलं भाकरी खाण्याचा आनंद नक्की घ्या. गडाच्या पायथ्याकडून येणारी दुसरी वाट आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे घेऊन येते.
संपूर्ण तटबंदीला, बाहेरच्या तटबंदीला ही आपल्याला छिद्र, जी मगाशी मी म्हटलं, ही पूर्ण छिद्र पाहायला मिळत आहेत. आणि इथं फक्त हे जे बांधकाम आहे हे आत्ता केलेलं आहे, बहुधा ढासळलेली असावी इथे तटबंदी. आणि त्यानंतर ही इथे छिद्र जी आहेत ही सगळी बंद करण्यात आलेली आहेत. येथूनच आपण गडाच्या पूर्वेकडे असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पोहोचतो. सोनोरी गावातून येणारी दुसरी वाट याच प्रवेशद्वारापाशी येते. गडाच्या प्रवेशद्वाराजवळील बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. दोन भक्कम बांधणीच्या बुरुजांमध्ये गडाला शोभेल असे लाकडी प्रवेशद्वार बसवण्यात आले आहे. गड फिरत जेव्हा प्रवेशद्वारापाशी आम्ही पोहोचलो तेव्हा आमचे जुने मित्र आणि गिर्यारोहक नितीनदादा यांची खूप दिवसांनी आम्हाला भेट झाली. तेव्हा त्यांच्या या गिर्यारोहणाच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच थोडी माहिती घेऊया. जय महाराष्ट्र. मी नितीन जाधव. आत्ता मी सध्या मराठ्यांच्या इतिहासातील शेवटचा किल्ले मल्हारगड येथे आहे आणि आमचे मित्र उत्कृष्ट ट्रेकर यांना भेटलो, आनंद झाला. तर माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं म्हटलं तर BSc हॉर्टिकल्चरला असताना 2009 साली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय पुस्तकं आहेत ते वाचली आणि त्यानंतर एक आवड निर्माण झाली किल्ले फिरण्याची. आणि त्यातूनच स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, या राजगडपासून माझा स्टार्ट झाला. आणि आज 2022 आज महाराष्ट्रातील जवळजवळ 250 किल्ले हे माझे फिरून झालेले आहेत. फॉरेनमधले 2 किल्ले झाले आहेत, एक दुबईचा अल्फियादी आणि मॉरिशसचा ॲडलेड फोर्ट. असं हे सर्व किल्ले माझे फिरून झालेले आहेत आज मी तिला. आणि महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर महाराजांनी त्या काळी एक उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र, महाराज एक उत्कृष्ट स्थापत्यशास्त्र पंडित तर होतेच. मलंग चढायला तुम्हाला पायात प्रचंड ताकद लागते. जवळजवळ 4.5 तासाची चढाई तुम्ही करून जावी लागते. अलंग मदन कुलंग असेल, चंद्रगड ते आर्थर सीट असेल. चंद्रगड हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि तुम्ही चंद्रगडावरून महाबळेश्वरचा जो आर्थर सीट पॉईंट आहे तिथं जाऊन तुम्ही पोचता. पूर्ण तुम्हाला जंगलातून ही चढण करावी लागते. पूर्ण इन्क्लाइन ही चढण आहे. जवळजवळ 12 तास तुम्हाला ट्रेकिंग करावं लागतं. गोव्यापर्यंत जलदुर्ग बांधलेले आहेत. आता गोवा म्हटलं तर लोक फक्त एक वेगळ्या नजरेने बघतात की गोवा म्हटलं की फक्त एन्जॉय, पण तिथं आज मी तिला 50 ते 60 किल्ले गोव्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने आणि किल्ल्यांबद्दल आपण बरंच बोलू शकतो. बागलान रेंज आहे नाशिकमधली, नाशिकचा जो शेवटचा भाग आहे तिथून सुरतचं अंतर फक्त 130 ते 140 किलोमीटर आहे. तर त्या रेंजमध्ये जवळजवळ 5 ते 6 किल्ले आहेत, मोठे मोठे किल्ले आहेत. महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला साल्हेर असेल, मुल्हेर असेल, सालोटा असेल, हरगड असेल, मोरा असेल. साल्हेर किल्ला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला आहे. त्या किल्ल्याबद्दल एक माहिती सांगायची म्हटली तर मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात जी समोरासमोर मोठी लढाई झाली ती साल्हेर किल्ल्यावर झाली. रणसंग्राम झाला आणि मुघलांचं प्रचंड सैन्य मारलं गेलं, मराठ्यांचं प्रचंड सैन्य मारलं गेलं. एका पुस्तकात त्याचा असा उल्लेख आहे की रक्ताचे पाट वाहिले, साल्हेरी किल्ल्यावर रक्ताचे पाट वाहिले, रक्ताचा चिखल झाला, इतकं घनघोर युद्ध तिथं झालं. महाराजांचा एक जिवलग मित्र सूर्यराव काकडे तेथे धारातीर्थी पडले. आणि जेव्हा औरंगजेबाला कळलं की आपल्याकडून मराठ्यांनी साल्हेर किल्ला जिंकून घेतलाय, तेव्हा तो 4 दिवस अज्ञातवासात गेलता. त्याने अन्न पाणी घेतलं नाही. त्याचं कारण म्हणजे राजगडवरून सुरत हे अंतर जवळजवळ 1100-1200 किलोमीटर आहे. राजगडवरून महाराजांनी सुरत दोनदा लुटली होती आणि साल्हेर ते सुरतेचं अंतर 130 किलोमीटर आहे. म्हणजे जे महाराज राजगडवरून सुरत लुटू शकत होते तर साल्हेरवरून सुरत लुटायला
किती वेळ लागला असता. त्यामुळे औरंगजेब स्वतः 4 दिवस अज्ञातवासात गेलता. पुणे जिल्ह्यात जवळजवळ 29 दुर्ग आहेत. आपलं बर्थ प्लेस ऑफ छत्रपती संभाजी महाराज किल्ले पुरंदर, नंतर खाली राजगड झालं, तोरणा झालं. राजगड हा महाराजांची पहिली राजधानी आणि तोरणा म्हणजे एका इंग्रज अधिकाऱ्याने तोरणाचं असं वर्णन केलंय की हे गरुडाचं घरटं आहे. म्हणजे या किल्ल्यावर जायला पायात प्रचंड ताकद लागते, मन सुद्धा खंबीर लागतं. आणि एक मुघलांच्या सैनिकांना तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, मुघलांच्या सैनिकांनी किल्ला घेतला होता. तोरण्याबद्दल तो असं वर्णन करतो की या तोरण्यावर फक्त भूतं राहू शकतात, बाकी कोण राहू शकत नाही. ह्या अंधार पडला की फक्त इथं भूतं राहतात, आमचं काम नाही इथं राहणं. आणि एक घनघोर लढाई झाली आणि तो जो किल्लेदार होता, मुघलांचा सैनिक होता, त्याला वरच्यावरच आपल्या मावळ्यांनी संपवून टाकला. म्हणजे तोरणं उतरायचं त्याचं परत नशिबातच आलं नाही. असे बरेच किल्ले आहेत. आता वासोटा असेल, वासोटा वनदुर्ग, वासोटाला जायला तुम्हाला कोयनाचे जलाशय त्यातून अर्धा पाऊण तास बोटीतून सफर करावा लागतो. आणि वर जे नागेश्वरचं मंदिर आहे, नागेश्वर मंदिर ते वासोटा ट्रेक, हा मोठा ट्रेक आहे. ॲक्च्युली त्याला 1 दिवस लागतो पूर्ण. आणि नागेश्वराच्या तिथं जे स्वयंभू शंकरांचं मंदिर आहे, असं नागासारख्या आकाराचं गुहा आहे आणि तिथून शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक होत राहतो. आणि तो अभिषेक कुठं होतोय, कसा होतोय, आजपर्यंत कोणाला कळलं नाही. त्याचप्रमाणे आपला हरिश्चंद्रगड असेल, हरिश्चंद्रगडावर भगवान शंकरांची पाण्यामध्ये पिंड आहे. आणि आत्तापर्यंत जे 4 युग झाली, त्रेतायुग झालं, सतयुग झालं, द्वापार युग झालं आणि आत्ता कलियुग चाललंय. तर ते 3 खांब आहेत भगवान शंकरांच्या पिंडीवरचे, ते पडलेले आहेत. आणि एकाच खांबावर आत्ता मंदिर उभं आहे, ते म्हणजे आता जे कलियुग. आणि तिथले असे सांगतात आख्यायिका की हा जर खांब पडला, म्हणजे कलियुग जेव्हा संपणार तेव्हा हा खांब पडलेला असेल. त्यानंतर हरिश्चंद्रवरचा जो कोकण कडा आहे तो सगळ्यांच्याच भटक्यांच्या आकर्षणाचा विषय. म्हणजे थोडक्यात दुर्ग भटक्यांची पंढरी तिला म्हणतात कोकण कड्याला. आणि त्याच्यावर जे तारामती शिखर आहे ते पण महाराष्ट्रातलं 2 नंबरचं शिखर आहे. त्यानंतर कळसुबाई असेल, महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शिखर. असे बरेच महाराष्ट्रात दुर्ग आहेत. दुर्गांचे प्रकार आहेत, स्थळदुर्ग, जलदुर्ग, गिरिदुर्ग आणि भुईकोट, असे बरेच प्रकार महाराष्ट्रात आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुम्हाला भेटून आनंद झाला. धन्यवाद. नितीनदादांकडून त्यांचा अनुभव ऐकू तेवढे कमीच आहे. थोडा वेळ आमच्या गप्पा रंगल्या आणि तेथूनच आमचा पुन्हा गडाचा प्रवास सुरू झाला. हे गडावरचं मुख्य प्रवेशद्वार आहे. गडाच्या वर आपण जेव्हा येतो तेव्हा चोर दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करतो आणि गडाच्या ऑपोजिट साईडलाच हे आपल्याला दुसरं प्रवेशद्वार लागतं. याची रचनासुद्धा गोमुखी पद्धतीचीच आहे आणि इथे देवड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही एक छोटी देवडी आहे आणि ह्या इथे देवड्या आहेत पहारेकरांसाठी बांधलेल्या. देवड्यांजवळून 2 तटबंदीमधून आपण गडावर प्रवेश करतो. घराचं खाली मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून जेव्हा आपण वरच्या बाजूला येतो तेव्हा हे इथे वरती आपल्याला गडाचं बुरुज लागतं. मुख्य प्रवेशद्वारावरील बुरुजावरून पूर्वेकडील संपूर्ण परिसरावर अगदी सहजरित्या लक्ष ठेवता येत असे. मुख्य प्रवेशद्वाराकडून आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने जायला निघालो. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडील तटबंदीची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते. येथूनच एका बुरुजा शेजारून आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अजूनही व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळते.
महादरवाजाची बांधणी पाहता त्यावेळेला गडावरती फार मोठा राबता असणार हे लक्षात येते. आणि शेवटी गड फिरताना बाले किल्ल्यातील खुणावणाऱ्या मंदिरांपाशी आपण येऊन पोचतो. आधी आपल्याला महादेवाचे मंदिर लागते. दगडी बांधकाम असलेली दोन्ही मंदिरांची वास्तू त्याच्या कळसावरील नक्षीकामामुळे आकर्षक दिसते. मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीचे आपल्याला दर्शन होते. आणि पिंडीसमोरच एक नंदी सुद्धा बसवण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात एक समाधी चौतरा सुद्धा दिसून येतो. महादेवाच्या मंदिराशेजारीच खंडोबाचं मंदिर आहे. त्या मंदिराला सुद्धा आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी. महादेव मंदिराच्या तुलनेने खंडोबा मंदिराची वास्तू थोडी छोटी आहे. खंडोबा म्हणजे मल्हारी आणि म्हणूनच या मल्हारीच्या नावावरून गडाला मल्हारगड असे नाव पडले. मंदिरासमोर एक छोटा दीपस्तंभ पाहायला मिळतो. खंडोबाच्या मंदिरात मल्हारीची म्हाळसासोबत एक अश्वारूढ मूर्ती असून या मूर्ती शेजारीच काही लहान मूर्त्या ठेवल्या आहेत. मल्हारीचे दर्शन घेऊन आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. खंडोबाच्या मंदिरामागील बाजूसच आपल्याला वाड्याचे उद्ध्वस्त चौथरे पाहायला मिळतात. हा सुद्धा एक चौथर आहे. हे इथे सुद्धा अवशेष आहेत वाड्याचे. गडाचे ढासळलेले बुरुज, उद्ध्वस्त राजवाड्याचे अवशेष आणि तग धरून उभी गडाची तटबंदी, हा एवढाच इतिहास पाहण्यासाठी आपण गडावर येत नाही मित्रांनो. इतिहास जगण्यासाठी येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्य असेच उभे राहिले नाही. त्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. तेव्हा हे स्वराज्य उभे राहिले आणि त्यामुळेच गडाची झालेली ही दुरावस्था पाहावत नाही. सातवाहन काळापासून सुरू झालेल्या गिरिदुर्गांच्या माळेतील मल्हारगड हे शेवटचे पुष्प. येथेच गिरिदुर्ग बांधण्याची परंपरा खंडित झाली. त्यामुळे गिरिदुर्गांमधील सगळ्यात तरुण गड म्हणणे या गडाला वावगे ठरणार नाही. संपूर्ण किल्ला आपला साधारणतः 1.5 तासामध्ये फिरून पूर्ण होतो. बाले किल्ल्यातून एका छोट्या मार्गाने आपण बाहेर पडलो आहोत आणि गडाच्या पश्चिमेकडे निघालो आहोत. ही संपूर्ण बाले किल्ल्याची तटबंदी आहे आणि तो दूरवर गडाच्या पश्चिमेकडील बुरुज आपल्याला दिसत आहे. किल्ला फिरताना आपल्याला ह्या तटबंदीमध्ये इथे छोट्या छोट्या रूम बनवलेल्या पाहायला मिळतात. तर ह्या प्रातर्विधीच्या जागा आहेत. याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर हेच लक्षात येते की जे तटबंदीवरती सैनिक, जे पहारा देण्यासाठी सैनिक होते, त्यांच्यासाठी ह्या केलेल्या जागा होत्या इथे ठिकठिकाणी. गडावरील शेवटच्या बुरुजावर आता आपण आलो आहोत. येथून आपल्याला बुलेश्वरची डोंगररांग व डौलाने फडकणारा भगवा असे विहंगम दृश्य पाहायला मिळते. दूरवर जिथे दिसतंय ती पुणे सिटी आहे. संपूर्ण ह्या डोंगराच्या बॅक साईडला जी आहे ती, आणि तिथून दिवे घाटातून आपण या मल्हारगडावरती येतो. बुरुजाखालून एक चोरवाट गडाच्या पश्चिमेकडील माचीवर जाते. तो किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण येऊन पोचलेलो आहे. किल्ल्याची मागची बाजू आहे ही,
आणि तिथे आपला भगवा फडकतोय. तर मित्रांनो, व्हिडिओची सांगता करायची वेळ आलेली आहे आता. मस्त भगवा पण मस्त फडकतोय आपल्या मागे. भगवा हा नुसता झेंडा नसून आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची शान आहे, ही अभिमान आहे आपला. आणि आमच्या व्हिडिओतून आम्ही हे जे आपले गिरिदुर्ग आहेत किंवा जलदुर्ग आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत. भरपूरसे असे दुर्ग आहेत की जे अपरिचित आहेत आणि आमचे प्रयत्नच हेच आहे की या व्हिडिओच्या मार्फत ते आपल्यापर्यंत पोचावेत. आणि आमचे जर प्रयत्न आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करून भरपूर शेअर करा आणि लोकांपर्यंत हा इतिहास पोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा कसा वाटला आमचा हा व्हिडिओ. आणि या किल्ल्यावर आपल्याला नितीन सरांची पण भेट झालेली आणि त्याचासुद्धा इंटरव्ह्यू आम्ही जो घेतलेला आहे. त्यांनी जी गडकिल्ल्यांच्या त्यांचं जे नॉलेज आहे ते जे आम्हाला सांगितलेलं आहे ते फार उपयुक्त आहे. तर व्हिडिओला भरपूर प्रमाणात शेअर करा. तसंच फेसबुकवर पण आपल्याला फॉलो करा. व्हिडिओ संपवतोय. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह, नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत जय शिवराय.